खऱ्या अर्थाने देशातल्या बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जर खऱ्या अर्थाने देशभरात कोणी केलं तर ते विश्वनाथ प्रताप सिंग यांनी केलं. त्याच विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांनी ह्याच कारणावरनं मंत्रिमंडळातनं राजीनामा दिला आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांचं मंत्रिमंडळ गडगडलं. मंडळ आयोगाच्या विरोधात आम्ही उभं राहू अशी भूमिका भारतीय जनता पक्षाने तेव्हा घेतली आणि कमंडळ यात्रा काढली. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल किंवा ती मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की तेव्हा राजीव गोस्वामी नावाचा एबीव्हीपीचा कार्यकर्ता होता. त्यांनी दिल्लीच्या रस्त्यामध्ये स्वतःला जाळून घेतलं मंडळ आयोगाच्या अंमलबजावणी विरुद्ध आणि उभ्या भारतात आग लागली. आज जे सांगतात ना डीएनए आमचा ओबीसीचा आहे, त्यांना प्रश्न विचारा की तुम्ही विश्वनाथ प्रताप सिंग यांचा मंत्रिमंडळ का पाडलं? विश्वनाथ प्रताप सिंग यांना राजीनामा द्यायला का लावलात? आणि राजीव गोस्वामी यांनी जी आग लावून घेतली याच्या मागे प्रमुख भूमिका कोणाची होती? हे जे आत्ताचे जेवढे नेते फिरतायत ना, आम्ही ओबीसी आहोत, आम्ही ओबीसी आहोत, हे सगळे कमंडल घेऊन त्या कमंडळ यात्रेत सामील झाले होते.